नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। नीट प्रकरणामध्ये सीबीआयनं गुजरातमधल्या 60 ठिकाणी छापे टाकलेत। गुजरातमधल्या 4 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे। गोध्रा, खेडा, आनंद आणि अहमदाबादचा यामध्ये समावेश आहे। झारखंडच्या हजारीबागमधनं एका पत्रकाराला सुद्धा अटक केल्याची माहिती ही समोर येते। आताची महत्त्वाची बातमी समोर येते, ज्यात नीट प्रकरणात सीबीआयनं गुजरातमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले। गुजरातमधील 4 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच सीबीआय कडून नीट संदर्भात देशभरात छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामधील गुजरातमध्ये 7 ठिकाणावर छापेमारी झालेली आहे। गुजरातमधील 4 जिल्ह्यात छापेमारी दरम्यान गोध्रा, खेडा, आनंद आणि अहमदाबाद अशा ठिकाणी ही सीबीआयच्या पथकाने छापेमारी केलेली आहे। एवढंच नाही तर झारखंडमधील हजारीबाग येथून एका पत्रकाराला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। नीट घोटाळ्यासंदर्भात या पत्रकाराला अटक करण्यात आली असून याचं नाव जमालुद्दीन असं सांगितलं जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे प्रिन्सिपल होते म्हणजे झारखंडमधील हजारीबाग मधला जो एक प्रिन्सिपल आणि त्याच्यासोबत इतर जे आरोपी सीबीआयने अटक केलेली आहे त्यांच्याकडून जी चौकशी करण्यात आली होती, त्यात मिळालेल्या माहितीनुसार या प्रिन्सिपलला आणि इतर अटक आरोपींना हा जमालुद्दीन नावाचा पत्रकार हा मदत करत होता असं तपासाअंती आढळून आलेलं आहे। जे आतापर्यंत एकूण आरोपी अटक करण्यात आलेले सीबीआय कडून त्यांना अद्याप दिल्लीला आणण्यात आलेलं नाहीये, कारण ग्राउंड लेवलला काही ठिकाणी जाऊन पुन्हा तपास करायचा आहे आणि त्यावेळेस या आरोपींना सोबत ठेवणं गरजेचं असल्यामुळे सीबीआयच्या पथकाकडून त्यांना अद्याप दिल्लीला आणण्यात आलेलं नाहीये। पण पूर्ण तपास केल्यानंतर त्यांना दिल्लीत आणलं जाईल आणि पुढील कारवाई त्यांच्यावर केली जाईल। नक्कीच, सुर्ता धन्यवाद महेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।